नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच आता पोलीस भरती पार पडलेली आहे. काही भाग राहिलेला आहे आणि राहिलेल्या भागानंतर एक आणखी भरतीची जी सध्या सर्वत्र माहिती फिरत आहे ती म्हणजेच न्यायालय भरती. बॉम्बे हायकोर्टच्या भरतीमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी आज अतिशय महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहो. यामध्ये अधिकृत रणनीती पाहणार आहोत. ज्यांची ज्यांची परीक्षा आहे त्या सर्वांसाठी आणि सोबतच वेळापत्रकानुसार आणि पात्र अपात्र संख्येनुसार आपण काय करायला पाहिजे या सुद्धा गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. तर यामध्ये लिपिक, वाहन चालक आणि शिपाई पदांसाठी परीक्षा केंद्रावरील वेळा, स्वरूप आणि 40 दिवसीय यशोमार्ग आपण आज पाहणार आहे. तर संपूर्ण माहितीच्या अचूक आणि अंतिम मार्गदर्शन राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक पहा, म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या भरतीचे वास्तव काय आहे. तर एका दिवशी एक्झाम होणार आहे आणि 3.6 लाख उमेदवार या भरतीमध्ये आहेत. तर एकूण पात्र उमेदवार आहेत 3,64,902 आणि एकूण पदे आहेत 2,331 आणि यामध्ये शिपाई पदासाठी सर्वाधिक गर्दी म्हणजेच 2,14,764 उमेदवार आणि केवळ 887 जागा आहेत. आता गर्दीतून तुम्हाला वर्दीत जाणे म्हणजेच तुम्हाला सरकारी नोकरी मिळणे ही आता साधी गोष्ट नाहीये. अचूक नियोजन हाच एकमेव यावर पर्याय आहे, कारण की अभ्यास सर्वच जण करत आहेत, प्रॅक्टिस सर्वजण करत आहेत, पण प्रॅक्टिस करताना, अभ्यास करताना अचूक अभ्यास कसा होईल हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर पदानुसार जर परीक्षेचे स्वरूप पाहिले तर एकूण वेळ लिपिक पदाकरिता 60 मिनिटे आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईप आहे आणि 10 ते 11 एक तासात तुमचा लिपिकचा पेपर आहे, कारण की यामध्ये इंग्रजी व्याकरण सुद्धा ऍड आहे. नंतर वाहन चालक याकरिता तुम्हाला 30 मिनिटं मिळतील पहिल्या शिफ्टमध्ये. दुपारी 12 वाजता तो रिपोर्टिंग टाईम आहे आणि 1 ते 1.5 म्हणजेच 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. आणि शिपाई भरती ज्यामध्ये सर्वात जास्त फॉर्म आले आहेत यामध्ये 30 मिनिटे तुम्हाला पेपर द्यायला वेळ मिळेल. 2 शिफ्टमध्ये हा पेपर आहे, दुपारी आणि संध्याकाळी. दुपारी आहे 2 वाजता आणि संध्याकाळी आहे 4 वाजता. आणि 3 ते 3:30 2च्या टायमिंगनुसार 3 ते 3:30 तुमचा पेपर राहणार आहे आणि 5 ते 5:30 हा तुमचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर राहणार आहे. आणि कृपया आपल्या प्रवेशपत्रावरील नेमकी शिफ्ट तपासा, म्हणजेच वेळेवर गोंधळ होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, शून्य तडजोड आणि प्रवेशाचे कठोर नियम तर हे खूप महत्त्वाचे आहेत, नाहीतर विद्यार्थी निष्काळजीपणामुळे आपला पेपर गमावून बसतात. तर पहा, तुमचा जर 9 वाजताचा टायमिंग असेल तर तुम्हाला 8:59च्या आधी गेटवर उपस्थित राहणे आदर्श वेळ आहे, पण तुम्ही त्याच्या आधीच 15-20 मिनिटं पोचून जा. तुम्ही जर 9 वाजता टायमिंग असेल, अधिकृत रिपोर्टिंग टाइम जो आहे तो असेल आणि तुम्ही 9:05 ला जर तिथे पोहोचले तर तो तुमचा रेड झोन होईल, गेट कायमचे बंद होईल आणि तुम्हाला पेपर देता येणार नाही. 9:05 नंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही. हा एक सक्त नियम आहे. वेळेचे काटेकोरपणे पालन करा, अन्यथा तुमची सर्व मेहनत वाया जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत वेळापत्रक लिपिक पदाकरिता सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 9च्या आधीच तुम्हाला तिथे पोहोचायचे आहे आणि 9:15ला तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये प्रवेश मिळेल आणि 10 ते 11 तुमचा पेपर होईल. विशेष म्हणजे या पेपरमध्ये इंग्रजी व्याकरण असल्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. नंतर वाहन चालक जर तुम्ही भरला असेल तर यामध्ये दुपारचे सत्र आहे, उन्हाचा वेळ आहे, तर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल तुम्ही नेऊ शकता. तर 12 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे आणि 12:15ला तुमचा वर्गात प्रवेश होईल. 1 वाजता तुमचा पेपर सुरू होईल आणि 1:30 वाजता तुमचा पेपर समाप्त होईल. आणि यामध्ये केवळ 30 मिनिटे आहेत, तर गती खूप महत्त्वाची आहे. अर्ध्या तासात पूर्ण पेपर सोडवणे आवश्यक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत वेळापत्रक तर शिपाई पदाकरता 2 बॅच आहेत, कारण की विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. तो 2 लाखहून अधिक उमेदवारांसाठी दुहेरी शिफ्टचे नियोजन केले आहे. तर यामध्ये पहिली शिफ्ट 2 वाजता सुरू होईल, 2:15 वाजता तुम्हाला वर्गात प्रवेश मिळेल, 3 ते 3:30 तुमचा पेपर घेतला जाईल. सेम दुसऱ्या बॅचमध्ये 4 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे, 4:15 वाजता तुम्हाला वर्गात प्रवेश मिळेल, 5 ते 5:30 तुमचा पेपर
घेण्यात येईल. कालावधी केवळ 30 मिनिटे आणि वेळेत पेपर हिरावून घेतला जाईल. वेळेचे गणित खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. मॅरेथॉन विरुद्ध स्प्रिंट म्हणजेच काय, तर लिपिक तुम्ही जर देत असाल तर 1 तास तुम्हाला विचार करण्यासाठी आणि इंग्रजी व्याकरणासाठी पुरेसा वेळ दिला आहे. आणि शिपाई वाहन चालक भरतीकरिता केवळ 30 मिनिटे, निर्णय घेण्यासाठी काही सेकंदच मिळतील. वेगाने उत्तरे नोंदविणे अनिवार्य आहे, कारण की 30 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे. तर शिपाई परीक्षा जर तुमचं टार्गेट असेल आणि जर तुम्हाला माहीत नसेल, असे नियम लक्षात घ्या. तुमचे एकूण प्रश्न आहेत 30, गुण राहणार तुम्हाला 30. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे का, तर नाही. सर्व 30 प्रश्न सोडवणे तुम्हाला अनिवार्य आहे. 15 गुण तुम्हाला पासिंगसाठी आहेत, पण स्पर्धेत टिकण्यासाठी 25 सुद्धा कमी झाले. तुम्हाला 25च्या वरच घेणे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर येईल आणि सहसा तुम्ही आउट ऑफच घ्या, अशी माझी मनापासून कळकळीची विनंती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिपाईचा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वांना माहीत असेल. अभ्यासक्रमच हा खूप महत्त्वाचा असतो. तर सामान्य विज्ञानवर 5 ते 7 प्रश्न येतात, भूगोलवर 5 ते 7 प्रश्न येतात, इतिहासावर 4 ते 5 प्रश्न येतात, चालू घडामोडीवर 4 ते 5 प्रश्न येतात, मराठी व गणितवर 3 प्रश्न येतात, राज्यशास्त्रावर 4 ते 5 प्रश्न येतात. यावरून एक म्हणजे तुम्हाला विज्ञानाचे प्रश्न यायला हवे, दुसरे तुमचं जीके बऱ्यापैकी चांगले असावे आणि मराठी गणित तुम्ही इझिली सोडवू शकता. तर या प्रकारे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो राहणार आहे. आता या 40 दिवसामध्ये, आता 40 पेक्षा सुद्धा कमी दिवस राहिले आहेत, तर अंतिम रणनीती तुमची काय असायला पाहिजे, तर पहिल्या 20 दिवसात मुख्य घटक म्हणजे विज्ञान, भूगोल सारख्या हॉट टॉपिक्सवर भर द्या. स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करा. जर नोट्स तयार होत नसेल तर तुम्ही हायलाईट किंवा त्याला पॉईंट सुद्धा करू शकता. पुढील 10 दिवसामध्ये तुम्हाला नवीन जाडजूड पुस्तके वाचू नका. आता भरमसाठ पुस्तके वाचण्याचा वेळ आहे का, नाही. आतापर्यंत तुम्ही जे वाचले त्याची जास्तीत जास्त उजळणी करा. आणि शेवटच्या 10 दिवसात तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची आहे आणि सोबतच या सर्व दिवसात तुम्हाला PYQ सोडवणे अतिशय आवश्यक आहे. PYQ म्हणजेच तुम्हाला माहीत पडेल की प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम तुम्हाला एक सोपा आदेश: परीक्षा केंद्रावरील शिस्त खूप महत्त्वाची असते. तर वेळेचा आदर करा. गेट बंद होण्याच्या वेळेत नंतर तुम्हाला कोणतीही विनंती वाव दिले जाणार नाही. सोबतच गती आणि अचूकता खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला गती सुद्धा पाहिजे आणि तुमची अचूकता सुद्धा असली पाहिजे. तर 30 मिनिटाच्या पेपरमध्ये एकही सेकंद वाया घालवू नका. 30 पैकी 30 प्रश्न सोडवा आणि 30 पैकी 30 गुण घ्याच. शांतता आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जास्त घाई गडबडीमध्ये येणारा प्रश्न सुद्धा चुकून जातो, तर जास्त गडबड करू नका. गर्दी पाहून घाबरू नका. तुमची मेहनत आणि अचूक रणनीती तुम्हाला यश मिळवून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपकी बार न्यायालय पार, परंतु तुम्हाला त्यासाठी प्रामाणिक अभ्यास आणि प्रामाणिक मेहनत करावी लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही जरी डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्याचे उत्तर नक्की देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.